पाहुणे जमते की नाही मेळ येते की नाही मेळ येते की नाही. आला ना मेळ 500 कवर झाले ना. थांब ना तू आता पाय तू आता पाय पोपलूच मारतो ना आता पाय तू. पाहुणे बा निघली बघ रोजदारी राहिली बसल्या बसल्या रोजदारी निघून राहिली. काय झालं लागते आपल्याला कामाले. मस्त आहे राजा हा गेम तर. हो हे तर टाप आहे रे बा. ते कसं डवऱ्यान वखरा टोले घेतल्यापेक्षा हे बोर आहे बा. घर बसल्या बसल्या का बटन दाबेत. पुरलं लेका हे बरं लेका बरं शिकवलं रे बाजूने मला हे. मी ते टी व्हीवर पाहिलं तो मंत्री घेऊन राहिलता म्हणून मला लक्षात आलं बा हे. त्या मंत्र्यांना पुरा प्रचार प्रसारच केला पण या गेमचा. याच्यामुळे तर कसं आपल्याला कामाला जायचं काम नाही डायरेक्ट अटच्याटी बटन दाबली की फुसफास फुसफास पैसा वसूल. बरं आता मला डिस्टर्ब करू नको. हा मला टेन्शन देऊ मला घेऊ दे आता. पैसा वसूल कर ना बा मले. चाल लवकर 500 कवर केले अजून 1001 रुपये काढणार मले. म्हणजे कसं नवरा बायकोची रोजदार निघली बस झालं. हा थांबतो आता. बोल नको. हो बा मला काढा लागतील ना काही ना काही. करा सुरू काय बापा आज तर सायजवळ दोघे जण मोबाईलवर चेट केलाय बाबा. एकामेका तोंडावळी फोन नाही राहिले काय करून करायले मोबाईल मध्ये हे. बडा देवला जगा आलाच काय ना हितलं का मस्त आता गेम होऊन राहिला. आला मनात बोलला चोकलं सारं गेले माझे 200 हितलं का काय म्हणून हिंदू असू का नामदेव काय ना काय नाही गळे हो आपलं फवार नव्हतं बा चालता बापा. आम्ही नाही बापा फवारेले. तो कोण 25 किलोचा पंप घेऊन फिरीन पोऱ्या बंद्या वावरामध्ये फवारत बसी 200 रुपयात गाण घालू. येत नाही बा देवला तू तरी चाल बाबा. जाऊ दे हा तसं आयडिया म्हणा झुमरे तू चाल ना बा. मी तुझ्या झुमऱ्यापेक्षा येत नाही हो अजिबात नाही येत. आपण आपला मोबाईल आहे ना आपण बस. घरच्या घरी सारं भेटते काही रोजदारी गरज नाही तुमच्या. अरे बा असं मोबाईल मध्ये तू या मोबाईल मध्ये सारं भेटते तर काय आहे काय. अरे बापा घर बसल्या पैसा कमवून राहिलो ना बाबा. कुठे वावरात थंड व्हायला पुरते काय. त्या मंत्र्यानं दाखवलं नाही का ते काय खेळतात ते घेऊन राहिलो आता. कुठे जायचं काम नाही. तुम्ही बी एक मोबाईल घ्या वावरात काय जाता घर बसल्या सारं. आता कामाला सांगायला येतच ना आम्हाला तुम्ही. आता कसं आमचं होऊन राहिलं सारखं 500 कसं माझ्या जवायनं काढले 500 मी काढले. मी तर म्हणतो तुम्ही वावरात नव्हता जात जा. हे फवारणं कोण पहिले वावरात हे बरं आहे ना मोबाईल मध्ये डबटणं दाब ना. खलास झाली की समजेन तुम्हाला. 500 कसे असतात 1000 कसे असतात तर आता लय वय करून राहिले. जर लोक चटक लागले तर लोक गोड लागते बाबू ते काय खरं नाही काही. ते काय हेंबाळ्यात का ती गेम काढणारी की पागला. अबे ते बेजा हुशारात पहिले लालूसाठी 200 400 500 1000 देतील तुम्हाला. पण कसं तुम्हाला नसते नाबूदच करून नाही खलास डायरेक्ट बिलकुल. भुईचा पाठ भिकच मागा लागेल तुम्हाला डायरेक्ट. त्याचं नाणं मला उद्या काय तुम्ही का पागल आहे का. अरे बाबा या गेमच्या भरोशावर कर्जमाफी होणार आहे. ते तिकून पैसे जिंकले आपले साहेब की आपल्याला कर्जमाफी देणार ना. या गेमच्या भरोशावर होणार आणि तुम्ही आम्हाला शिकून राहिले. खलास हो सांग खलास नाही करोडपती बनणारा करोडपती. हेंबाळा आहे ना मोठमोठे लोक घेऊन राहिले ना आपण काय राहायचं आपण मागे राहता का. तुम्ही काय आम्हाला का नुसतं काय वखरण डवरेन फवारेस नेता बापा. कधी आमची लालच करून घेता. कोण कुता घेऊन वावरामध्ये तुम्ही एक मोबाईल घ्या करा सुरू. हेंबाळाने मी पुरा पागल ख्या चांगले थंडी घेतलं ख्या चांगलं. चला मग येतो बा मी. धन्यवाद. करोडपती झाले की सांगा मला पेढे वेळ वाट जा. आपल्यासाठी अनुकरण तास होते पण दिसलं की लोक तसंच करतात. पागल आहात ना सारे डोक्सच नाही ना. अरे बा हो नुसतं हे प्रचार प्रसारासाठी असते रे बा. ते लोक दाखवतात बीच पैसा घेल असते ते ॲडव्हर्टायझिंग साठी पैसा घेतात. आणि आपण पागल्यासारखे ते मागं लागतो. जाऊ दे आपल्याला काय करायला लागत नाही. चा म्हणजे खलासल्या पाहिजे. माय तुला जमलं की नाही काही. मला तर काही सुचून नाही राहिलं मॅम काही समजून नाही राहिलं यातलं तर. वात्या तुम्ही मोबाईल हाती घेतला ना आता कसं समजता समजेन तुम्हाला. धीरे धीरे आता एकदम नसते समजत ना. तुम्ही कसं बरोबर खेतरा बरोबर समजते तुम्हाला. तू तर लस सांगस बाबा 5 मिनिटातच 1000 आणि 2000 कमावल्या जातात आणि 4000 कमावल्या जातात. पण मला समजून नाही राहिलं नाही यातलं काही येऊन नाही राहिलं ना. त्या मी पाहणं आता 2000 कमावले बी आता. कसं तुम्ही आता नवीन आहे ना म्हणून कसं तुम्हाला जरासं जवळ जाईन भारी जाईन जरासं. येईन नाही येता तुम्ही बी कमावसान 1000 नाही 5-10 हजार कमावसान तुम्ही. टेन्शन नका घेऊ. बी पहिले काही जमीन आहे की. पण कसं मी मोबाईल मध्ये त्यातच गुंतून राहू ना. तेच ते आपल्याला खेतात आलं पाहिजे. असं मी ना कसं हेच करल तर म्हटलं आपले कसे पैसे कमालेच गेले पाहिजेत. मग मी मोबाईल ठेवच नाही हाती. ते चारच पण जमलं मला शेवटी. मग आता कसं 2-3 हजार रुपये कमावतो मी आता.
जमलो माय जमलं ना. 200 आले 200. माय आपल्याला तो मंत्री पावला बापा. त्यानं गेमचं सगळं हे करून टाकलं. सगळ्याला सांगलं गेम खेळा बापा. रमी 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 मस्त गेम आहे बापा. वावरात जायचं काम नाही, घर बसल्या पैसे. मजा आहे आता. माय बसल्या बसल्या रोजदारी कमावली बापा 200 रुपये मी ना. झंझट नाही बापा वावरात जायची. सोड पिच्छा आता वावराले. मोबाईल मी आता बरं ते झाला की नाही फायदा. मी म्हटलं होतं की तुम्हाला कसं येता येते. एकदम नाही येते एवढं. आता तुम्ही आज 200 कमावले, काल अजून 400 कमावसान, मग 1000, मग 2000 असं वाढत जाईल ना. जसं जसं तुम्हाला घेता येईल तसं तसं तुम्हाला पैसे भेटतील. हा बापा झाला फायदा. अजून लावतो मी पैसे आता. आणि पैसे जिंकतो आता. लय सारे जमा करतो, खूप सारे पैसे. काय माय जिकडे जा तिकडे या बायाच्या हाती मला मोबाईलच दिसून राहिले. एकही जण बिना मोबाईलचं दिसत नाही बापा. काय पिसं लागलं असं काय मोबाईल मध्ये यायले. काय शांता काय विचार करून राहिली तू. काय पाहून राहिली आम्हाला. काय पाहू बाबा मी तुम्हाला. आता आलती मी तुम्हाला कामाला सांगेले. चला ना माझ्या कामाले. नाही बा माय बाई वावरात काही येत नाही बापा. कोण वावरात थंड होईल. हे बसले बसले घर बसले पैसे कमावून राहिली ना मी. वावरात नाही येत आता. अरे बापा शांताबाई आता कोण वावरात येईन आणि तो कोण घाम बुडत गमाईन. आता घर बसल्या पैसे कमावून राहिलो आम्ही. आता वावरात जायची झंझट नाही, टेन्शन नाही. काय आहे बापा कशा कमावून राहिले पैसे तुम्ही घर बसल्या. काय आहे असं. शांता तुला का माहित नाही का माय बाई की सोंग घेत. तुला माहित नाही का त्या मंत्र्यानं तो गेम दाखवला तर रमी रमी म्हणतात त्याले. त्या गेम नसतं पैसे कमावले जाऊन राहिले होते. सुप्रसाद पहिले पैसे कमवून घेते आणि मग कसं स्वतःजवळच गमवून बसतील. काय त्या गेमच्या नांदी लागल्या माय बाई. असलं नसलं तुमच्याजवळचं सगळं चाललं जाईल ना. तो गेम काही चांगला नाही बरं. चांगला नाही तो गेम. खेळू नका तो गेम. शांताबाई का जिंदगीभर का आम्हाला का वावरातच जायला आता का बापा. घर बसल्यासाठी पैसा येऊन राहिला ना. माय बाई खेळू नका म्हणते खेळू नका. कधी तर मी ना बापा जिंदगीत घर बसल्या पैसे कमावले नाही. वावरात जा लागे बुडेत घाम गा लागे सकाळून पासून संध्याकाळ लोक 200 भेटत कुठे 150 200. आणि आता घर बसल्या 5 मिनिटात 200 कमावले ना मी ना. आणि हे म्हणते की खेळू नका. काही सांगते पाट्या खलास होसान की नाही तुम्ही. ता समजून तुम्हाला अच्छे थंड झाले नाही त्या गेम मध्ये. हा गेम काही चांगला नाही काही. या गेम न कसं हाव सुटते. आपल्याला पैसे भेटतील, पैसे येतील आपल्याला. एवढे कमाव तेवढे कमाव. पण त्या लालूच मध्ये सगळं आपलं सुपडं साफ होते. जाय हो माय जाय. एवढे मंत्री संत्री एवढे मोठे लोक खेळून राहिले ते का बयाळ आहेत का. मोठी सांगून राहिले आम्हाला सुपडं साफ होईल असं तसं. त्याची बराबरी होते काय. त्याची बराबरी आपल्याच्यानं होते काय. आपलं असलं नसलं सगळं चाललं जाईल. आणि त्याला काही गम खुशी नाही बा त्याच्याजवळचं गेलं काय राहिलं काय तर. लय पैसा कमायला आहे त्याईनं. पचटावरचं लय लोणी खायला ना त्या मंत्र्या संत्र्याईनं. त्याच्याजवळ काहीच कमी नाही. ते असे रोजही हारले तर काहीच कमी नाही त्याला. आणि तुम्ही लावसान तेवढे हारसान. काय गरज आहे खेळायची. जा बरं शांताबाई तुम्ही डोकं खाऊ नका बरं. इकडे आमचा गेम चालू आहे ना. मन नाही लागून राहिले की तुम्ही एवढ्या बडबड करून राहिल्या तर. जा तुमचं काम करा तुम्ही. खेळू द्या आम्हाला मुकाट्यानं. पागल झालं बाबा हे गाव सगळं. त्या गेमच्याच नांदी लागले सगळे. सुपडं साफ होईन ता समजून येईल. आता वाटून राहिली 100 येतील 200 येतील 1000 येतील. पायदा म्हणा मग पुढे कसं आहे तर. मारती जमलं की नाही. जमलं की नाही ते आवडा 3 केलं माझ्या सारखं. काय खाले ते झालं की नाही काही सारखं. निघली की नाची रोजदारी. काय रोजदारी वा 200 दाबून बसलं. 200 गेले मायला का मुतल्या का. पुरं घरात घुसलेलं का. अरे वा आता निघतात की नाही काय माहित बा. हे काही नाही होत ना अजून. 200 लागणार अजून. 200 400 येतात. टेन्शन नको घेतो. लाव मी न कसं सारखं गेलं. 2000 आले मला. 2000 भाऊ खाल्ल्या पद्धतशीर खेळणं बाबू. समजत नाही यार तुले. आले का कसा माणूस आहे पिले का. या 2000 कमवली बसल्या का. तू म्हणतो 200 दाबून बसलं. वा मला 300 आले ना. आता 100 आले मला अजून. आणि खाल्या म्हणते मला 200 गेले माय. अरे पद्धतशीर खे. हा मला अजून 200 दाबून बसलं. अरे बापा घ्या रे बा 400 गेले माय. मुतले का. अरे बाबा खलास होतो का रे बा मी. आज तर मला असं वाटतं बा मा बॅड लकच आहे. भाऊ लकच नाही बा. काल काढले ना 2. आज गेले माझ्यातले 400. 1600 उरले बा. मुतले का. आज लक नाही तरी बा माय. बंद करतो मी खेळणं. जिंकेल असतास तू 2000 रुपये. जाऊ दे ना अजून 1500 त्यातले. जिंकेल पैसा जाऊ दे ना गेला तर बाबू. 1500चे 15,000 कधी होती माहित नाही पडणार. लाव खेळणं बे. काय का माघार घेत बे. आले का लस पात्र राहिले का. इथल्या कसा माणूस आहे मी तू. बरोबर हिंमतची किंमत करत होता तुमच्यापेक्षा जास्त माल कमवतोच मी आता. थांबा पाटील आल्याला बघता मस्तक द्यावेली. हा बोला पाटील काय आणता. काय नाही गड आपलं फवार नव्हतं चालता.
पाटील आता अजिबात आपल्याला वावरातले काम सांगायला यायचंच नाही बिलकुल. घर बसल्या पैसा भेटून राहिला खाले वावरात यायला लागते बाबा. फालतू थंडी करून घ्या जट्टीचा वावरात जाऊ. सांगायला येत ना दादा. बापा असं काय करून राहिले रे बापा तुम्ही? अरे बा मोठमोठ्या लोकांचा गेम खेळून राहिलो ना आता आम्ही. ते पाहिलं नाही का व्हिडिओ व्हायरल झाला नाही का तू? अबे मंत्री साहेब माहित नाही पाहिलं नाही तुला? ते खेळून राहिलो तू गेम आता दाबून पैसा यायच्या. बाबू शेतकरी कर्जमाफीचं गेम खेळून असतं ते मंत्री साहेब देणार आता आपल्याला माफी. त्यासाठी कसं त्याला थोडीशी सहायता म्हणून आम्ही खेळून राहिलो गेम. बाबा देशाच्या उन्नतीमध्ये थोडाफार हातभार लावून राहिलो आम्ही. पैसाही कमवून होऊन राहिला आणि कर्जमाफी बी होऊन जाईल. शेतकरी गेम खेळला तर बाबू कसं आपल्या साहेबाला थोडस कसं हे पाहिजे. काय गळे हो ते सडेल घेऊन आपल्याला कोणाचं भलं झालं गळे हो. पबजी आला की पबजीच्या मागे, फ्री फायर आला फ्री फायरच्या मागे, आता जंगली रमी पे आव ना महाराज याच्या माग. अरे बा तो गेम काही कामाचा नाही रे. अच्छे खलास झाले रे बाबा. अबे बाबा आपल्या विधान भवनामध्ये खेळल्या जाते रे बा गेम. म्हणून टी आम्ही खेळलं तर म्हणतो खलास गेलाच नाही हो. तेवढा मोठा माणूस खेळून राहिला ना आम्हाला का नाही आहे का म्हणा आहे का आम्हाला. बरं बा हे जे गेम असतात रे खडो त्या गेम मध्ये कसं फसू नका ना बा हो. त्यानं पैसा घेतला असेल त्याच्या ऍडव्हर्टायझिंग साठी. कसं आहे त्याचं काही बी असलं तर लवकर प्रसिद्ध होते. आपण किती झटकी घेऊन राहिलो. 3 वर्ष झाले व्हिडिओ बनवून राहिलो. वाढले का आपले 27-28 वर सबस्क्राईबर. ते एका दिवसात व्हायरल झाले की नाही करोडो लोक पाहून राहिले ते काऊन. त्याचे फॅन फॉलोईंग जास्त आहे ना म्हणून त्याचा पैसा घेत असतात लोक. फुकट टोळी करत असतात ते. ती चाल बाबू सारे पैसे कमवायचे आहे त्याच्या मागे. ऍडव्हर्टायझिंग होऊन राहिली त्या गेमची. आणि आपण पागलासारखे घेऊन राहिलो ती गेम. बसल्या बसल्या पैसा भेटते. अरे मी 8 वर्षा खलास होसा भाऊ भीक मागायची पाहिजे घेऊ नका ते. त्याच्यात तुम्ही काही सांगता बा. अरे 2000 म्या कमवले मारते ना 300 काढले. फक्त 200 दाबून बसलं आपल्या कालूले. पण पैसा तर येऊन राहिला ना. पहा ना गावाची उन्नती होऊन राहिली नाही त्या गेम पायी. गाडवा पुढे वाचली की तर गाडवा म्हणते रातचा गोंधळ बरा होता. अशी कंडिशन आहे बाबा. बोलायला पुरत नाही. बरं बा काही येऊ नका रे बाबा. राखा बा ठीक चाललो बा आम्ही. येतच नव्हता बा आम्हाला डिस्टर्ब ना करू बा. आमचा गेम एक तर होऊन राहिला. आता 1000 रुपये जिंकतो तुम्ही. पण तुम्ही आले सारा इतका इंधन करून टाकलं. हीच राजा माझे 200 गेले. अरे भाऊ काही डिस्टर्ब करत नाही बाबा. खे बाबा खे. ते जा खलास होती ना ता समजून येईल तर लोक नाही समजत. आले हो खलास काय घेणे देणं आहे आम्हाला. रामदेव भाऊ काय वावरात चालले का बाबा? तुम्ही नाही खेत का गेम? बाबा आपल्याला काही गेमची फेमची काही गरज नाही रे भाऊ कोण्या गेमची. काय गेम खेळून राहिले बापा. गावातले सगळे बाया माणसं म्हणतात बापा भारतावरचं आम्ही कर्ज निलस करून टाकतो. बापा तो मंत्रीच म्हणून राहिला शेतकऱ्याची कर्जमाफीच करून टाकतो म्हणते आता गेम खेळून. तर मग आता हे काय बापा गावगावचे लोक बी आता हे काय म्हणतात हे गेम खेळून बापा आता भारताचं कर्जच नील करतो आता आम्ही. हो शांता हा सारा वयम या गेम न काही कोणा सारखं नसते बस. अहो हे ऍडव्हर्टायझिंग या मंत्र्यानं पैसे घेतलीस त्या कंपनीकडून म्हणून टीव्हीवर दाखवली त्यानं की बा मी खेळून राहिलो. आता प्रचार दाबून झाला ना प्रत्येकाच्या मोबाईल तो गेम येईन आता. बंदच जण घेतील मग कोणाही कमाईन कंपनीची. असा विषय आहे तो. ऍडव्हर्टायझिंगचे पैसे घेतले त्या मंत्र्यानं तो का काही कर्जमाफी हो. बापा नाही हो बापा. कोणी म्हणते मला बापा 2000 आले, कोणी म्हणते 5000 आले. ते बी 5 आणि 10 मिनिटात बापा गेम मुळे. मग कोण नाही खिन बापा सगळे लावचं आहे आता. नामदेव भाऊ बेकार हे मोबाईल आले त्यापासून लस कांड होऊन राहिले. तुम्हाला सांगतो लोक खलास होती एखाद्या दिवशी मोबाईल पाहिजे. हे कसं हे मोठमोठे लोक पैसे घेऊन टाकतात आपल्याला गाजरा दाखवतात. आपण तसेच करत असतो. ऍडव्हर्टायझिंग असते ते तुम्ही जे बोलून आले ते बरोबरच आहे. आणि शांताबाई हे कसं असते 3 दिनची चांदणी आहे. 2 दिवस पैसे देऊन 3रे दिवस असा दणका देऊन टाकतील की पुरा खलासच बिलकुल. बाबा ते तर मी 100 लोकांना सांगितलं की गडव्याच्या नाद नका लागू. हे काही खरं नाही आहे. हे काय बाबा कोणाचं सारखं झालं याच्यामध्ये वरली मटक्यानं पत्त्यानं. बापा सांगून आणि लोकांनी पुढे डोकं फोडून काहीच फायदा नाही. मी बी सांगलं ना मी बी. पण बापा एक जण ऐकायला तयार नाही बापा. हुदाडून लावलं मला बी. म्हणतात तू तुझं काम कर बापा आम्हाला खेळू दे. आम्ही घर बसल्या 5 मिनिटातच 1000 आणि 2000 कमावून राहिलो. अरे हो ना बाबा माझा अनुभव तोच आहे ना. मी बंदा गावात फिरलो बाया सांगेले माणसं सांगेले एक जण यायला तयार नाही. सारे ह्याचे मोबाईलचे डब्या काय तर काय करून राहिले रे. आम्ही गेम खेळून राहिलो. काऊन खेळून राहिले मंत्र्यानं सांगितलं आम्हाला ह्याचं.
असा विषय ना. सारे तो तोच आहे, पैसा कमवतो. अरे भाऊ सारे फुकातच पाहिजे ना रे बाबा. कोणाला कष्टाचं पाहिजेच नाही, मेहनत पाहिजेच नाही. फुकाचा डांगऱ्या. हा बा फुकाचं तर पाहिजे, पण जाऊ द्या तो विषय. आता आपल्याला बाया माया पाहणं. काही पाळामाळा एखादी लाईन लावा. आता कसं तुमच्या फोन नंबर असतात, तुमची कशी थोडीशी लाईन आहे. अरे बाबा तिकडे तो धिंगाणा चालू आहे ना रे बाबा. हे मोबाईलचे डबडे सारे हाती आहेत ना बाबा. तिकडे तेच करून राहिले लोक म्हणतात 2000 3000 घरीच कमवून राहिलो आम्ही येत नाही कामाले. अशी कंडिशन झाली आता. कसंच काय करा राजा नामदेव भाऊ. हा बेकार झालं राजा हे आता. काहीतरी लाईन लावा राजा. वावर पुढे राजा. बरोबर फोन लावून पाहिन बा मी थोड्या वेळानं. पाहिन काय आलं तर सांगेन बा. अजून कसं हेच आता सारं पिसट्यासारखं काम व्हायला. त्या मंत्र्यानं एक तर दिला नान काढून. पाहिजा पण तुम्ही आता नान बघा लागता बाबा. या गेम फेमच्या नाही वावरात दोघं बेबसन खेळ. नाही रे बाबा इकडे काम धंदे सुचत नाही. कुठे गेम खेळू रे बा. मोबाईल हाती घ्यायला टाइम नसते माझं. आता काय सांगा तुले. वावरात गेले की आता धुरे धारे साफ सूप हे ते काळी कचरं कामच चालते ना बा. संध्याकाळी रिकाम पण होत नाही. आज म्हणा शेतकऱ्या रिकाम पण होतच नाही म्हणा. चला ना आपल्याला उशीर होऊन राहिला ना. चालेल गड्या येतो आम्ही. अरे पांड्या गोळा नामदेव केवढा मोठा शेतकरी होता. 10 गडी असत 25 बाया असत रोज कामाले. आज दोघं नारळ बायको गाड्यात जाऊन राहिले बसून. कोणीच नाही मागे ना पुढे. काय बा कशीच काय करा कास्तकारी बा. माणसं भेटत नाही. ते करा बा मोठमोठे शेतकरी खलास झाले रे बा आपल्यासारख्याचं. काय बा पाहू बा बाया आल्या भेटल्या तर पाहू बा. 300 जागून 500 रुपये रोज दे बापा. पण निन्न अर्जंट आहे. चालेल बापा गावात. काय बुडबा औषध गिवशीत केली की नाही तुम्ही तयार. मला तसं मठ तुम्ही उभे दिसून राहिले नाही काय. हो गड्या त्या औषध फोशीत मला काही समजत नाही बा. किती काय टाकायचं. आपल्याला ते अजिबात समजून नाही राहिलं. एक तुम्हाला सरली चार्जिंग सरली काय. आता सकाळी तर 50 दिली तुम्हाला सरली बी. त्या 50 न काय भते रे बाबा. ते तर त्यांना तर माका नाही गरम नाही हो. काहीच नाही झालं ना. होटाली लागली नाही तेवढी तर बाबा. दे ना अजून 50 दे. येतोच नाही मी जाऊन. मग पाहिजे कशी औषध करतो पिऊवर तर. चाल तू फक्त दे मला 50 दे. काय राजा बुडे बा वावरा लोक आली नाही बा. एक पंप फवारला फक्त म्या. सरली बी चार्जिंग सरली डबल 50 घ्यायला तयारी झालो आपण. सांगा आता काय करा माणसानं. आपलं तसंच आहे बावळ्या. आपली चार्जिंग असली तर काम टकाटक. चार्जिंग सरली की मग आपल्या ज्यानं काही बॅटरी लो झाली की मग काम नाही जमत भाऊ. मग आपल्याला दमही लागते थकवा येते. मग मला बसाच वाटते. मग मला सुचत बी नाही काही. काय सांगा वा आता कसंच कायच करावं. जेवण पोरे गुतली त्या गेम मध्ये. हे बुडा आणलं तर हे म्हणते मला चार्जिंग पाहिजे. सांगा आता काय करा. काय बुडे बा फालतू या वयात मग पेत जा बा. पडले झडले मुडले तर काय हो. काय बरोबर नाही नाही. बरं तू तर काही बोलून राहिला बा. अरे बा देशाच्या उन्नतीसाठी देशाचा कारभार चालायसाठी बाबा आमचा हातभारा आम्ही जर सोडली पेन तर देश बंद पडीन ना. पैसा कुठून येईन. आमच्यामधूनच तो पैसा येऊन राहिला. अबे आम्हीच तर एक इन्कमचा स्रोत आहे याच्याजवळ. म्हणून आम्हाला पिया लागते. तुला समजत नाही देश कशावर चालून राहिला. आम्ही पेतो म्हणून चालून राहिला. बुडा झालेच हुशार आहे बाबा. कोरोनात काही चालू होतं काय चालू. देश सारा बंद होता की नाही. पैसा कुठून येईन. कुठून येईन पैसा कुठून आला. आमच्या दुकानातून आला. आम्ही न पिली म्हणून देश चालला. नाही उपाशी मेले असते तुम्ही. अबे तास तर तुमचे सापडे जमा करावे लागले असते. पण आम्ही पेली म्हणून देश चालला. दुकान आमचेच उघडे होते. दुसरे दुकान बंद होते. हो बाबा हात जोडले तुम्हाला. हो तुम्ही न देश चालला बा बुडे बा. चला आता बस झाला देश चालू ना. आपला पंप भरा. चला पाणी आणा. चला तुम्हाला फवार नाही बा. टाइमपास नाही करणं. फवार झालं पाहिजे. काय पंप करतं रे. चार्जिंग सरली लेखासारखं 50 देतो. 50 देणं येतोच ना. अर्धा मारून आलो की बस. मग पाहतो लागलंच तर मी फवारतो ना. टेन्शन नाही. भर फवारतो पुरं. फक्त मला चार्जिंग करून येईल. सरपंच बोला नाम जरा. काय वा सरपंच काही दिवस पाहा लागून राहिले बा. स्वतः फवारा लावून राहिलो बा सरपंच तुम्हाला. 4 गडी असत बा तुमच्या. किती बेकार कंडिशन आली हो बा. काय करता काय सांगा नामदेवराव. आता कसं आपल्या शेती आपल्याला करावंच लागेल ना बापा. आता लोक तर गुतली त्या मोबाईल मध्ये. नरदे गुतली त्या दारूच्या बाटली मध्ये. करसान काय. कोणी कामाला यायला तयार नाही. कोणी म्हणते मी देत चालून राहिलो. कोणी म्हणते मी आता तो गेम खेळून कर्जमाफी करतो. अशी आपस व्हायला आता करता काय.
करता काय आपणही मोबाईल घ्यान सुरू करा आता काय करता काय हा तो गेम खेळला की म्हणतात कर्जमाफी होते कर्ज नील होते म्हणतात बुवा आता गात तेच चर्चा चालू आहे सारे पोरे तेच बोंबलून राहिले बा खरंच ना रे बा म्या पेपरले वाचलं ना सकाळीच वाचलं ना बाबा हा तो कोणता गडी घेऊन राहिलता म्हणतात ना थोडीसा कर्जमाफीसाठी शेतकऱ्याला कर्जमाफी होत नाही म्हणे तशी तर कसे गेम मधून पैसे कमवतो म्हणून कर्जमाफी देतो असं म्हणे मग तो हा पेपरले वाचलं बा म्या अरे बा हे असे सडेल गेम घेऊन जर लोक करोडपती झाले असते हा तर काले कुत्रे भोंगे येणले असते हा कुत्रे चड्ड्या नेसल्या असत्या ना हा काहीच नसते होत बा नामदेव भाऊ बुडे बा काहीच नसते हे साऱ्या फसव्या गोष्टी आहेत हा याच्या नांदी लागू नका मी मजाकच करून राहिलो बाबा सरपंच आपण कुठे खलास होता बाबा घामाची इस्टेट कमायला त्याच्यात गमवता का बापा हा ते काय खरं आहे काय हा हा समजलं मला ते मजाकच आहे म्हणून का बापा सरपंच बुडा आणला आज बाबा तुम्ही वावरात हा बाबा गावात कोणी भेटलं नाही तर बुडाच आणला बाबा बुडाही मोठा नोकरी करून राहिला अर्धाच पाहिजे म्हणते मी मला प्यायले माझी चार्जिंगच सरली घे आफत आहे एक पंपनी झाला तर चार्जिंग सरली बुडायची काय समजते बे सरपंच पुरा देत चालवला बाबू मी न काय सांगू तुले आम्ही न पेली म्हणून देत चालला नाही उपाशी मेले असते तुम्ही बाबू हा आम्ही न अर्धा मारला म्हणून कसं देश हा दिसून तरी राहिला नाही तर भारत भिकारी झाला असता या हा पद्धत आहे की नाही आता असा आहे मग मित्र या आता सांगा आता काय करा बुडा म्हणते दारू गेली म्या म्हणून देत चालूच राहिला आणि ते गाडले पोरे गेम घेऊन आता शेतकऱ्याला कर्जमाफी देतात काय आफतच आहे बा काय कुकडं काय डोकं झाले काही सांगता येत नाही मित्र अशा वाईट गोष्टीकडे वाईट वळणाकडे तुम्ही जाऊ नका मोबाईलचा सही वापर करा व्यसनाच्या नांदी लागू नका हां कारण की कसं आहे हे बेकार कंडिशन आहे बरं लय लोक खलास झाले याच्यामध्ये नांदी लागून काहीच फायदा नाही चला मग चॅनलला लाईक करा शेअर करा आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा फक्त विनंती हात जोडून एक विनंती आहे की शेतकऱ्या चॅनलने जास्तीत जास्त मित्रांनी सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना सुद्धा व्हिडिओ पाठवा आमचं काय चुकते काय नाही हा आम्ही बरोबर व्हिडिओ बनवतो नाही बनवत तरी आम्हाला कमेंट्स करून सांगा म्हणजे आमच्या चुका आम्ही सुधारू शकू हा चला मग मित्र